मीडिया वालेच बसा सगळे आता। सर बोलिए, आप बढ़िया है। महिला बसून राहिल्या बाकीचे पाहते तिकडे मागं पडतात। चला 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 मागे चला मागे चला मॅडम इकडे ये इकडे चला मागे नका थांबू। इकडे महिला बसतात तुम्ही 1 किलोमीटर थांबा या इकडे पुढे तेवढं तर समजायला पाहिजे तू मागे बढो चला 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 मागे चला चला मागे जाऊ द्या। महिला बसले बाजू महिला बसल्या महिला बसा जेंट्स नका बस का पळापळी करतात तुम्हाला कळत नाही का महिला बसले म्हणून? नेहमी माग नेहमी माग जेंट्स नका बसू आता जेंट्स नका बसू फुल झालं नको 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 ग्रामीणमध्ये होता। महानगरपालिका झाली, महानगरपालिकेचा भाग आला त्यावेळेस ग्रामपंचायतीची परवानगी आमच्याकडे आहे। त्यावेळेस 147 आमच्याकडे आहे। तुम्ही याला विरोध करू शकत नाही। आजच्या आंदोलनाचा आपला पहिला दिवस। त्या पहिल्या दिवशी आपण स्पष्टपणे सांगितलं माहिती संकलन केंद्र आपण केलेलं आहे। 2 प्रकारचे अर्ज आपण घेतले। पहिला अर्ज आपण घेतला की ज्यांचे घर तोडले त्यांना कुठल्या प्रकारचा मोबदला दिलेला नाही, ज्यांना 7 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात उत्तर द्या। याच्यामध्ये आपण माहिती देणार आहोत किती गरजेचं घर होतं, किती खर्चाचं घर होतं, स्लॅबचं होतं, काय होऊ शकतो। दुसरा आपण अर्ज मागितलाय घेतोय, त्याच्यामध्ये आपण सांगतोय की आमच्या घरावर मार्किंग नाही, ती मार्किंग करत असताना तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही। माननीय महानगरपालिकेने हायकोर्टात असं सांगितलं। सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन आम्ही फॉलो करू। सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन असे सांगतात की कोणाचेही घर तोडायचं असेल त्याला 7 दिवसाची नोटीस द्या, 15 दिवसाची सुनावणी घ्या आणि 3 दिवसानंतर कारवाई करा। असं झालं नाही। या पलीकडे शहरामध्ये दबावगिरी करून गुंडशाही करून दबावशाही करून महानगरपालिका आयुक्तांनी आमचे घर तोडले, घर तोडण्याचा प्रयत्न करतात। मी त्यांना सवाल विचारतो, कोणत्या बिल्डरला TDR स्वस्त करून देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी तुम्ही माझे घर पाडले? बडेगाव मिलपेटाला तुम्ही काही घर पाडले आणि घर पाडल्यानंतर आम्ही आवाज उचलल्यानंतर तुम्ही आजच्या तारखेत नोटीस देता तुमच्या का कोर्टाने कंटेन करू नये? घर पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्यात येऊ नये? की कोण कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की ज्याला भूमिपूजन करायचं होतं त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला? शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असा समज करू नका की नागरिक विकासाच्या विरोधात आहे। विकासाचे शिल्पकार हे आहेत, हे जागा देत आहे म्हणून रस्ता मोठा होणार आहे। आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे, तो मोबदला आम्ही या ठिकाणी मागतोय। हे आमचं चुकीची मागणी आहे का? आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर, तरी तुम्ही कारवाई करत नाही। राज्याचे मुख्यमंत्री इथं आले, ते म्हटले की तुम्ही
विकास करा, परंतु लोकांना तुम्ही मोबदला द्या. तरी तुम्ही कारवाई करत नाही आणि आज तुम्ही वर्तमानपत्रात सांगता की सोशल मीडियाचे आव्हान करणे गांभीर्याने घेतले. आयुक्त साहेब, मला 2 प्रश्न विचारायचे. सर्वप्रथम मला काल पोलीस प्रशासनाकडून नोटीस मिळाली. पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. तेच एक वेळ काढलेलं होतं की जे आयुक्ताला विचारायचं की तुमच्याकडे कागदपत्र आहे का, तपासून कारवाई करा. आमचं प्रत्येक निवेदन ते फॉरवर्ड करायचं. पण त्या निवेदन नोटीसमध्ये मला म्हटलेलं आहे की तुम्ही आयुक्तांच्या घरासमोर प्रदर्शनी करू नका, मानसिक त्रास होईल. मी त्यांना स्पष्ट करतो, ज्या भगिनी ज्या ताई आहेत ती माझी सख्खी बहीण आहे. तुमची कन्या माझी कन्या आहे, तो माझा परिवार आहे. मी माझ्या परिवाराला कधी त्रास होईल असे संस्कार माझ्यावर नाही. कृपया त्यामुळे तुम्ही असं आमचं. आणि याचा प्रश्न असा आहे मला, ही माझी माय, ही माझी बहिणी, यांचं पुस्तक दबलं, यांचं स्वयंपाकाचे भांडे दबले, यांना घरातून हाकलून दिलं, यांना घर भाड्याने भेटत नाही, ही रडली, तर याचा मानसिक त्रास मला झाला, तुम्हाला का होत नाही याचा खुलासा तुम्ही करावा. दुसरं तुम्ही म्हटले की सोशल मीडियाला आम्ही महत्त्व देत नाही. आयुक्त साहेब, सदनात चर्चा झाली, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला. अति तातडीचा जो निधी आहे, जो इमर्जन्सीमध्ये खर्च करावा लागतो, त्याच्यामध्ये 2 तुम्ही उडवले. शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडियात उडवले स्वतःचा चकमा व्हिडिओ येण्यासाठी. हे सोशल मीडिया तुम्हाला चालला, त्या सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता मी शहर उडवून हे तुम्हाला चाललं. आणि माझी बहिणी सोशल मीडियातून जर बोलली की आयुक्त साहेब माझं घर उडवू नका, तुम्हाला घरी प्रश्न विचारायचे, तर तुम्ही सोशल मीडियावर प्रश्न विचारता. जायला असं कसं चालेल? मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आम्हाला मोबदला द्या. आपण शहराच्या विकासासोबत आहोत का नाही? आपल्याला मोबदला मिळाला तर आपण जागा देणार का नाही? आपल्याला घराला घर मिळालं तर आपण जागा देणार का नाही? ही जनता सांगतीये. आणि तुम्ही काय सांगताय? पहिले आपण सर्व घेऊ, आम्हाला तुम्ही इरादा पत्र द्या. परतूरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण असताना लोकांना इरादा पत्र दिले. मी त्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. वाघमारे साहेब नावाचे अधिकारी आहे, मी त्यांना विनंती केली, मी साहेब तुम्ही कशी कारवाई केली? विनोद पाटील 2019चा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय, कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितलं जर एखाद्याची झोपडी असेल, त्याला गरज पडत असेल कामासाठी, तर त्याला प्रकल्पासाठी पहिले पैसे द्या, त्याला मोबदला द्या. अरे हर्सूल, आमचे माहिती उभे, हर्सूलमध्ये 2 वर्षापूर्वी 50% मोबदला तुम्ही आम्हाला दिला. नॅशनल हायवे कंपन्सेशन दिलं. हायकोर्ट तुम्हाला सांगतंय की नॅशनल हायवेचं कंपन्सेशन आल्याशिवाय तुम्ही कारवाई करू नये. हरसून आम्ही स्वतःबरोबर तोडू, आमच्या लोकांना मोबदला द्या. तुम्ही वर्तमानपत्रात काय वाचून देता? सूत्रांची माहिती हरसून तोडेल. अरे बाबा तोडा, बिलकुल तोडा, पण पैसे द्या आणि तोडा. तुम्ही पैसे देणार नाही आणि दादागिरी करणार. कसं दादागिरी सहन आहे? ही जनता इथली आहे, तुम्ही अधिकारी आहे. आणि शेवटची विनंती मुख्यमंत्र्यांना करतो, जोपर्यंत मोबदला भेटत नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही, या माणसाची बदली करू नका. याने माझं शहर उजाडलंय, माझं शहर बकास केलंय, माझी आई माझी बहीण रडली. यांच्या डोळ्यातल्या आसूचा मी जोपर्यंत बदला घेणार नाही, कायद्याच्या भाषेत बदला म्हणजे कायद्याच्या भाषेत मोबदला घेणार नाही, तोपर्यंत आयुक्ताची बदली आम्ही होऊन देणार नाही. पहिलं शहर असं असेल, नागरिक कोर्टात जातील आणि म्हणतील ही बदली रद्द करा. हे पहिलं शहर असेल, नागरिक म्हणतील पैसे नंतर यांची बदली करा. आणि तुम्ही ज्या IT ने शहरामध्ये क्रेडिट घेतलं, त्या IT ने पुढे या, जबाबदारी स्वीकारा आणि सांगा हो माझ्याकडनं टेक्निकल चूक झाली, आम्ही स्वीकारू. तुम्ही सांगा, मी चर्चा करतो, मी मोबदला देतो, आम्ही तयार राहू. तुम्ही मोबदला देणार नाही, तुम्ही दडपशाही करणार, तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपाचा इरादा पत्र द्या. पैसे जेव्हा येतील आम्ही ते व्याजासकट बरबाद करून घेऊ, एवढे सवलत तुम्हाला मिळतो. परंतु इरादा पत्र द्या. गरज तुमच्याकडे पडू नये. प्रधानमंत्री आवास योजनेचे विश्रांतीनगरचे लोक भेटतात.